विद्यार्थी मित्रांनो, M3 मध्ये मी तुमचा प्रोफेसर मंगेश खैरे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, M3 मध्ये पहिला लेसन जो आहे LD, त्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर इंटिग्रल जे फाइंड करतो त्यामध्ये एक इम्पॉर्टंट मेथड येते जिचं नाव आहे जनरल मेथड. बरोबर, या जनरल मेथड वरचे गणित कसे सोडवायचे एकदम भारी मी ट्रिक तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून ते मोठे मोठे गणित सोडवण्यापेक्षा मिनिटात तुमच्या आन्सर येत जातील. सो बघूया, पुन्हा एक फेमस प्रॉब्लेम आहे, भरपूर तुम्हाला पेपरला विचारतात बघा. प्रश्न आहे सॉल्व d2y/dx² - dy/dx - 2y = 2 log x + 1/x + 1/x². हा आपला एक्झाम्पल आहे, आपल्याला जनरल मेथडने सोडवायचं आहे. सो रेग्युलरली पहिल्यांदा आपण स्टेप 1 मध्ये yc काढतो. सो याला कन्वर्ट करावं लागेल. डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d² मायनस सिंगल डेरिव्हेटिव्ह dy चा कोएफिशियंट 2y = 2 log x प्लस बघा आता इथे 1/x आहे. आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x. डेरिव्हेटिव्हलाच मी असं लिहितो d LD मध्ये. सो d log x = 1/x. करेक्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1/x. सो d डेरिव्हेटिव्ह म्हणजे d कॅपिटल D. सो d log x = 1/x मी लिहू शकतो. सो 1/x ला मी काय लिहू शकतो, 1/x ला d log x. सो 1/x ला लिहिलं मी d log x. आता पुन्हा बघा याचा डेरिव्हेटिव्ह, आता इथे जाऊया. डेरिव्हेटिव्ह log x आला 1/x. आता मी समजा डबल डेरिव्हेटिव्ह घेतलाय d2/dx² ऑफ log x. मला log x चा डबल डेरिव्हेटिव्ह करायचा आहे. सो कसं करावं लागेल समजून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या. पहिल्यांदा d/dx एक बाहेर ठेवणार, डेरिव्हेटिव्ह एक मध्ये घेणार, पुन्हा log x चा. बरोबर, दोन डेरिव्हेटिव्ह एक घेतला. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x चा डेरिव्हेटिव्ह झाला 1/x. पुन्हा आता 1/x चा डेरिव्हेटिव्ह येणार, कारण एक डेरिव्हेटिव्ह बाहेर आहे. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय आला -1/x². म्हणजे आपण काय म्हणू शकतो, log x चा डबल डेरिव्हेटिव्ह काय आला -1/x². बरोबर, log x चा डबल डेरिव्हेटिव्ह आला -1/x². सो यालाच मी असं लिहू शकतो, डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d². कुणाचा log x चा, बरोबर काय आलं -1/x². बरोबर आहे. बघा ना, डबल डेरिव्हेटिव्ह log x चा आला -1/x². सो डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d², log x चा -1/x². सो इथे 1/x² आहे, त्याला मी काय लिहू शकतो d² ऑफ log x. फक्त राहिला चिन्हाचा प्रश्न, इथे मायनस इथे प्लस आहे. मायनस मी इकडे घेऊन घेतो, मायनस इकडे घेतला, इकडे काय राहील प्लस. बघा, मायनस इकडे घेतला, इकडे प्लस, म्हणजे -d² log x जर आला तर तो 1/x² येतो. बरोबर. सो या टर्मला काय लिहू शकतो मी +1/x². म्हणजे काय -d² log x -d² log x. बघा, एकदम भारी मेथड आहे, डायरेक्ट आन्सर येऊन जातात. सो जनरल मेथड एकदम भारी ट्रिकने तुम्हाला सांगतो, मिनिटात आन्सर येतात. मोठे मोठे इंटिग्रेशन करायची गरज नाही. आपल्याला कळालं log x मी लिहिला, 1/x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, आणि 1 + 1/x² म्हणजे मायनस डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. आता सिम्प्लिफाय करूया. पहिल्यांदा रेग्युलर, याचा आपण yc काढून घेणार. पहिली स्टेप, डिग्री किती आली याची 2. कॅल्सी मध्ये d² d कॉन्स्टंट, 3 किंमत टाकणार. d² चा कोएफिशियंट 1, d चा -1, कोएफिशियंट नाही म्हणजे 1, कॉन्स्टंट -2. सो बघूया, मी मागच्या काही व्हिडिओज मध्ये तुम्हाला कॅल्सिओच्या ट्रिक पण शिकवल्या, तसंच पर्पल आर्ट ऍप्लिकेशन आहे, त्यावर तुम्ही बघा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली. त्यामध्ये पर्पल आर्टचा आपला M3 चा कोर्स आहे, त्यामध्ये या सगळ्या ट्रिक मी शिकवल्या. बघा, पुन्हा एकदा सांगतो काय केलंय. मोड ES प्लस कॅल्शियमचं कसं करायचं, प्रेस करा, मोड 5 3, मग व्हॅल्यू टाकायची 1 -1 -2. सो आन्सर आले x1 आला 2, x1 आला आपला 2. बघा, म्हणजे d आला 2 आणि x2 आला -1. बघा, MS मध्ये कसं करतो, MS मध्ये 3 वेळा मोड दाबायचा. बरोबर, इक्वेशनला 1, फॉरवर्डची की डिग्री 2, व्हॅल्यू टाकायच्या 1 -1 -2, 2 आणि -1, सेम व्हॅल्यू आल्या 2 आणि -1. सो दोन्ही व्हॅल्यू डिफरंट आहे. याला म्हणायचं M1, याला म्हणायचं M2. कुठली केस आली ही, कॉम्प्लिमेंटरी फंक्शनची केस आहे. डिफरंट रूट्स, डिस्टिंक्ट रूट किंवा डिफरंट फॅक्टर, डिस्टिंक्ट रूट त्याच्यावरती. सो याच्यामध्ये yc लिहिण्याचा काय फॉर्म्युला आहे, c1 e⁻m1x + c2 e⁻m2x. बरोबर, m1 m2 चे काय व्हॅल्यू 2 आणि -1, इथे पुटअप केलं. c1 e⁻m1 काय 2x प्लस c2 e⁻m2 आहे -1x. 1 लिहिला नाही लिहिला तरी चालतो. हा आला आपला yc. हे इझी आहे, हे आपल्याला माहिती. आता मेन आहे yp. तो कसा काढायचा ते मला सांगायचं या पूर्ण प्रॉब्लेम मध्ये. सो बघा, yp चा काय फॉर्म्युला असतो आपला, राईट हँड साइड अपॉन लेफ्ट हँड साइड. बरोबर. सो पहिल्यांदा मी काय करतो, इक्वेशन पूर्ण लिहून घेतो. लक्षात घ्या, स्टेप 2 पूर्ण इक्वेशन लिहून घेतो. ही d²
मायनस डी मायनस 2 ऑफ वाय इज इक्वल टू 2 लॉग एक्स प्लस डी लॉग एक्स मायनस डी स्क्वेअर लॉग एक्स. पूर्ण इक्वेशन लिहून घेतली. आता हिला सिम्प्लिफाय करतो बघा. हे तसंच डी स्क्वेअर मायनस डी मायनस 2. काळजीपूर्वक लक्ष द्या. वाय इज इक्वल टू, मी समजा लॉग एक्स कॉमन घेतला, लॉग एक्स कॉमन घेतला, इथे काय उरेल 2. लॉग एक्स कॉमन गेला, इथे काय राहिला प्लस डी. लॉग एक्स कॉमन गेला, इथे काय राहिला मायनस डी स्क्वेअर. बघा 2d आणि मायनस डी स्क्वेअर. आता इथे बघा ही इक्वेशन आहे डी स्क्वेअर मायनस डी मायनस 2y. मी इथून मायनस कॉमन घेतो, लॉग एक्स मायनस कॉमन घेतो. मायनस कॉमन घेणं म्हणजे प्रत्येक टर्मचं साइन अपोजिट करणं. मायनस कॉमन घेणं म्हणजे प्रत्येक टर्मचं साइन अपोजिट करणं. हा प्लसचा होईल मायनस, प्लसचा होईल मायनस, मायनसचा होईल प्लस. मायनस कॉमन घेतलं, प्रत्येकाचा साइन बदलला, हा झाला मायनस मायनस प्लस. आलो. आता बघा ही टर्म आहे डी स्क्वेअर मायनस डी मायनस 2 ऑफ वाय ऍज इट इज. मायनस बाहेर आला, मायनस लॉग एक्स. आता लिहा पॉझिटिव्ह टर्म पुढे लिहा, डी स्क्वेअर मायनस डी मायनस 2. बघा ही टर्म सेम आली का? आली सेम. सेम टर्म दो इज इक्वल टूच्या दोन साइडला सेम टर्म असेल तर त्या नेहमी काय होता, कॅन्सल होता. सो ऑब्विसली y इज इक्वल टू मायनस लॉग एक्स. हा y म्हणजेच काय, yp आला आपला. करेक्ट. y सेकंड स्टेपचं y म्हणजे yp. आणि फायनली आपण लिहितो स्टेप 3 y इज इक्वल टू yc प्लस yp. सो y इज इक्वल टू yc हा c1 e रेज टू 2x प्लस c2 e रेज टू मायनस 1x हा प्लस मायनस मायनस लॉग एक्स. बघा कुठलंही पुस्तक घ्या, तुम्हाला हेच आन्सर भेटेल. झालं तुमचा yp. जनरल मेथड किती इझी वेने तुम्हाला सांगितली बघा. पुस्तकात जनरल मेथड e रेज टू एक्स पुट e रेज टू एक्स इज इक्वल टू टी. सो e रेज टू एक्स dx इज इक्वल टू dt. टफ होऊन जातं. हे एकदम इझी ना. काय केलं पुन्हा बघा. पहिल्यांदा मी गणित ट्रान्सफॉर्म करून घेतलं, हे लिहून घेतलं, कन्वर्जन केलं. 2 log x 1/x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ log x आणि 1/x² म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. मायनस ऍडजस्टमेंट केली, yc काढून घेतला. yp ला ही इक्वेशन जशी तशी लिहिली, लॉग कॉमन घेतला. लॉग कॉमन घेतला आणि तिथे राहिला 2, इथे d, इथे मायनस डी स्क्वेअर. दोन्ही इक्वेशन सेम आहे, फक्त याच्या साइन अपोजिट होते म्हणून मी मायनस कॉमन घेतला, त्याच्यामुळे सगळ्यांची साइन बदलली. हा मायनस बाहेर आला, मायनस लॉग एक्स, हे पुढे आली प्लस प्लस मायनस. सेम सेम टर्म कॅन्सल. y म्हणजे yp. सो तो आला तुमचा मायनस लॉग एक्स yc प्लस yp. या पद्धतीने जनरल मेथडचं कुठलंही गणित तुम्हाला असे वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून सोडवता येतं. येस. सो या पद्धतीने काही गणित सॉल्व्ह होतील, काही सबस्टिट्यूशन e रेज टू एक्स करूनही तुम्ही करू शकता. सो मित्रांनो अशा भारी भारी मेथड्स, भारी भारी ट्रिक्स करून तुम्हाला M3 जर खरोखर 100 पैकी 100 मार्क घ्यायचे, 80-90 मार्क इझिली काढायचे, टॉप करायचे, कॉलेजमध्ये शानमध्ये जायचंय, M3 मध्ये गोल्ड मेडल घ्यायचंय, किंवा M3 काहीच येत नाही, भीती वाटते, फार टेन्शन आलं M3 मुळे, इंजिनिअरिंग सोडावी वाटते, तरी M3 काढायचंय, क्रिटिकल मुळे वायडी पडला, M3 स्कोर करायचाय, माझ्यावर सोडा. मी ज्या पद्धतीने M3 शिकवला तो त्या पद्धतीने तुम्ही जा, M3 स्कोरिंगच होणार. चॅनल सबस्क्राईब करा. M3 सोबत तुमचे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर बीचे जे काही अवघड सब्जेक्ट आहे, ज्याचे तुम्हाला स्कोरिंग करायचे, टॉप करायचंय, बेस्ट CGPA आणायचंय, त्यासाठी नक्की आपले सबस्क्रिप्शन आहेत, व्हिडिओ लेक्चर अवेलेबल आहेत. त्याच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन लिंक आहे, त्यावरनं पर्पल ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांची व्हिडिओ लेक्चर आहे, ते बघा आणि तुमची इंजिनिअरिंग स्कोरिंग करा. M3चं तर टेन्शन सोडा, M3 साठी मी आहेच. ओके, चला बाय.